विधान परिषदेच्या 9 जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 जागा तर विरोधकांच्या वाट्याला 1 जागा येऊ शकते। पण या जागांसाठी इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू आहे। तिकडे शिवसेनेनं तर बच्चू कडूंना प्रहार पक्ष विलीन करा, आमदारकी आणि मंत्रिपद देऊ असं सांगितलंय। त्यामुळे ही निवडणूक इंटरेस्टिंग झाली आहे। विधान परिषदेसाठी जोरदार रस्सीखेच। बच्चू कडूंना शिंदेंच्या शिवसेनेची गळ। राष्ट्रवादीत जय पवारांच्या नावाची चर्चा। कुणाची लागणार विधान परिषदेवर वर्णी। राज्यातील 9 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या साठी सर्व राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अशा शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंना गळ घातल्याची चर्चा रंगली आहे। कडूंचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्याचं आश्वासन तर पुढच्या 6 महिन्यांनी मंत्रिपदाची ही ऑफर दिल्याची चर्चा आहे। शिवसेनेनं दिलेल्या ऑफरबाबत बच्चू कडूंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मेसेजच्या द्वारे मतं जाणून घेतली। दरम्यान आता आमदारकी दिल्यास बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करावा, मात्र सध्या पक्ष विलीन करू नये। जेव्हा मंत्रिपद मिळेल तेव्हा पक्ष विलीन करावा, प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। बच्चू कडू बुधवारी आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जाते। बघा, बच्चू कडूंचा स्वतंत्र प्रहार जनशक्ती हा पक्ष आहे। त्यांच्याशी माझी तर वैयक्तिक भेट देखील झालेली नाही। आता हे मला म्हणतात माझी भेट झाली, तुम्ही म्हणता माझी भेट झाली। मी या कार्यक्रमामध्ये बच्चू भाऊ कडूंना भेटलेलो देखील नाही। मुद्दा असा आहे की प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहे, ते माझ्याशी भेटणार। मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे। सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे 5, शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 तर महाविकास आघाडीचा 1 उमेदवार विजयी होऊ शकतो। अशात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्यानं शिवसेनेकडून तिसरा उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची खेळी खेळली जाऊ शकते असं कळतंय। आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्वी एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील, कोण कुठचे उभे आहेत, कोण कुठचे उभे आहेत, कोण उभे आहेत, ही चर्चा आपल्याला 30 तारखेला कळेल। आमचे 2 उमेदवार कोण आहेत ते तुम्हाला कळतील, आमचा तिसरा उमेदवार कोण आहे हे देखील तुम्हाला कळेल। त्याच्यामुळे मला असं वाटतं की 30 तारखेनंतर ह्या सगळ्या गोष्टीवर बोललो तर त्याला काहीतरी अर्थ आहे। विधान परिषदेत 5 जागा भाजपला मिळणार असल्यानं भाजपात मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक चर्चा असलेल्या विवेक कोल्हेंनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान भाजपच्या राज्यातल्या कोर कमिटीनं केंद्रीय नेतृत्वाकडे 30 जणांच्या नावाची यादी पाठवली। मात्र ही यादी निम्मी करून पाठवा असा निरोप केंद्रीय नेतृत्वानं राज्यातल्या भाजप नेत्यांना दिला। त्यानंतर 15 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं कळतंय। यातील 5 जणांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे। असं आहे की विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणाऱ्या एका जागेसाठी 1-2 नव्हे तर तब्बल 75 जण उत्सुक असल्याची माहिती मिळते। अशा जय पवारांना विधान परिषदेवर पाठवावं अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे। विधान परिषदेतील उमेदवाराची निवड करताना राष्ट्रवादी काँग्रेसची कसोटी लागणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। प्रदेशमध्ये पदाधिकारी आहेत त्यांचीही आहे। वेगवेगळ्या सेलचे ज्यांनी प्रमुख म्हणून काम केलं, ते अल्पसंख्याक सेल असेल, सामाजिक न्याय सेल असेल, ओबीसी सेल असेल, यांचीसुद्धा दीर्घकाळ त्यांनी संघटनेमध्ये काम केलं असल्यामुळे त्यांनी पक्षाकडे त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। एकीकडे महायुतीच्या गोटात ही स्थिती असताना महाविकास आघाडीत विधान परिषदेबाबतचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंनी लढवावी अशी गळ काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षानं घेतली आहे। मात्र ठाकरेंनी याबद्दल ग्रीन सिग्नल दिलेला नाहीये।
अशा स्थितीत ठाकरेंच्या पक्षातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात. बघा, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना, माझी कशाला पाहिजे. आता त्यांचं मन जे आहे ते निर्णय घेतील ते त्यांच्या मनानुसार. ते पक्षप्रमुख आहेत, एकच जागा आहे, त्याच्यामुळे त्यांना काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत आहे. या 2 दिवसात सर्व राजकीय पक्ष आपले पत्ते उघड करण्याची शक्यता आहे. यानंतर कुणाच्या गळ्यात विधान परिषदेच्या उमेदवारीची माळ पडणार हे स्पष्ट होईल. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.